चिरडलं जातंय महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये। तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर सध्या जितेंद्र आव्हाड बोलत होते। अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जाते असं त्यांचं म्हणणं आहे। त्यासाठीच हातात हातात बेड्या घालून आलेला आहात, अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, कशाचं प्रतीक आहे या बेड्या? अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जातोय, ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत, ती पद्धत चुकीची आहे। आमचा संविधानिक अधिकार आहे, आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे। राईट टू एक्सप्रेशन, राईट टू स्पीच, हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबित राहिले पाहिजेत, म्हणून या बेड्या आहेत। या बेड्या याच्यासाठी पण आहेत की अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर अन्याय होत आहेत, व्हिसाच्या बाबतीत ट्रम्प सरकारने आखलेलं धोरण आहे, अनेक भारतीयांचा घर संसार उद्ध्वस्त करणारे आहेत। ज्या पद्धतीने भारतीयांना एका विमानात, 2 विमानात कोंबून भारतात पाठवलं, म्हणजे पायात साखळदंड, हातात हतकड्या, शौचालयाला जागा नाही, उपाशी भारतीयांना असा अपमानित करून आणण्याचा प्रकार हा भारतीयांना हिणवणारा, भारतीयांना अपमानित करणारा होता। ह्याच्यात कुठल्या एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते। आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण ह्या पेचात अडकलेत। पोरं अमेरिकेत राहतील, आईबाप मुंबईत महाराष्ट्रात येतील, आईबाप तिथे राहतील तर पोरं भारतात येतील। अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या मराठी माणसांची स्वप्न आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत। जर या बेड्यांविरुद्ध आपण भारतीय बोलणारच नसू, अमेरिकेत करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू, तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल। आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगतायत, या बेड्यांपेक्षा कमी नाहीत। आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत की एकतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, आमच्या स्वातंत्र्यावर गणा आणू नका आणि अमेरिकेविरुद्ध आवाज उचलायला शिका। अमेरिका आपली बाप नाही। कुठे मी राष्ट्रवादीचा प्रतिनिधी तिथे होतो, त्यामुळे मला वाटतं की मी दुसऱ्या विषयावर आहे, हे विषय आता काढू नका। अशाच बेड्यांची अवस्था जी राज्यात आहे का? कारण की विरोधकांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, विरोधकांना बोलून देत नाही। मग आम्ही तेच म्हणतो ना की व्यक्तच होऊ देत नाहीयेत। याच बेड्या धनंजय मुंडेंना घातल्या जाव्यात का? सरकार कोणाला घालायचे सरकारच्या मनावर आहे। सरकार मला नाही वाटत त्यांना बेड्या घालेल, आणि त्यांनी खून केलेला नाही हे मी आधीपासून सांगतोय। पण जसं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की गांधी हत्या नथुरामने केली, पण विचार कोणाचे होते हा प्रश्न त्यांनी विचारला होता। तसं हत्या करण्याचा आरोप आता सिद्ध झालाय, वाल्मिक कराडच आरोपी आहे, तोच सूत्रधार आहे। आम्ही पहिल्या दिवशी बोंबलून सांगत होतो, सरकार ऐकायला तयार नव्हती, आता CIDने सगळं समोर आणलंय। पण तो माझा खास माणूस आहे असं कोण म्हणालं होतं? मग नैतिकता आहे की नाही? तुमचा खास माणूस जर एवढा क्रूर, निर्दयी, पाषाण हृदयी असेल तर मग करायचं काय? हथकड़ी क्यों पहनी है? सदन का पहला दिन है, क्या वजह है? एक तो व्यक्त होने को नहीं मिल रहा है, यहाँ की आज़ादी छीनी जा रही है, और अमेरिका में भारतीयों के जो हाल हो रहे हैं, और खास करके जिस तरीके से अमेरिका से लोगों को लाया गया, हाँ, पैरों में बेड़ियाँ, हाथों में हथकड़ियाँ, जिस विमान में लाया गया, जो जिस जहाज में, हवाई जहाज में लाया गया, उसमें यानी भेड़ बकरियों के जैसे उनको दबोचा गया। मानवीय स्वतंत्रता की इतनी अवहेलना कभी नहीं हुई थी भारत में।